मंत्र म्हटला की तो यज्ञ पेटायला लागेल. साधा मंत्र आहे, फार जुना मंत्र आहे. भूत बाणामती करणी मूठ विज्ञान म्हणते सारे जीव, आपण मंत्र तुम्हाला सांगितलं. आता तो बघा हळूहळू ते पेटायला लागले आणि तो यज्ञ पेटला आहे. साधा आहे. अंगात आल्यानंतर देवी जळता कापूर खाते. हा कापूर आपण ठेवला आहे, व्यवस्थित पेटला आहे, आपण हातावरती घेतला आहे, तो असा खेळ होतो. त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, संत कोणाला म्हणायचं, कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं, तर जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपला तोची साधू ओळखावली होते. इतकी सोपी साधी व्याख्या तुकाराम महाराजांनी संतांनी करून ठेवलेली आहे. ते आपल्याला कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं कळायला सोपं पडलं पाहिजे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यामध्ये अशोक खरात हा जो एक भोंदू बाबा आहे, त्या भोंदू बाबाची चर्चा सुरू आहे. म्हणजे जगभरामध्ये एप्स्टीन फाईल्सची जशी चर्चा सुरू होती तशीच आता महाराष्ट्रामध्ये कॅप्टन फाईल्सची चर्चा सुरू झालेली आहे. हा भोंदू बाबा गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि त्याचे धागेदोरे जे आहेत ते अगदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेत अशी चर्चा समाज माध्यमांवरती आणि सर्वच ठिकाणी सुरू आहे. वेगवेगळे राजकीय पक्षातले लोक त्याच्या पायाशी जाऊन बसलेले आहेत. केवळ सत्तेतलेच नाही तर आज जे विरोधात आहेत आणि जे पूर्वी सत्तेत होते असे सर्वच लोक त्याच्याजवळ गेलेले आहेत, त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलेले आहेत. कालपर्यंत त्या व्हिडिओंची संख्या 58 सांगितली जात होती, परंतु आता जी SITची चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या माध्यमातून असं समोर आलेलं आहे की जवळपास 100 किंवा त्याहून जास्त व्हिडिओज महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओज असू शकतात. ते आता चौकशी सुरू आहे. त्याचं पुढे काय होईल, त्या रिपोर्ट्स काय येईल, त्याला काय शिक्षा होईल, कोर्टामध्ये केस चालेल, ती टिकेल नाही टिकणार, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. परंतु मूळ गंभीर प्रश्न हा आहे की शिक्षित असणाऱ्या त्या महिला ह्या बाबाबुवांच्या नादी कशा लागतात किंवा बाबाबुवा अशा महिलांना, शिक्षित महिलांना देखील कसं फसवण्यामध्ये यशस्वी होतात, हा खरा मुद्दा आहे. त्यासोबतच श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय आहे हे देखील समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत चंद्रकांत चौरगोड सर आहेत. ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुंबई संघटक म्हणून कार्यरत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 30-35 वर्षांपासून ते या मुवमेंटमध्ये आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रात्यक्षिकं देत आहेत की कशा पद्धतीने बाबाबुवा आपल्याला फसवतात आणि हे अगदी सायंटिफिक वेमध्ये बाबांचं काम चालतं, परंतु त्याला ते नाव न देता, वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक नाव न देता अंधश्रद्धा पसरवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही गोष्टी करतात त्याचा देखील आज आपण पर्दाफाश करणार आहोत. आमच्या टेबलवर तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ही बाहुली पण ठेवलेली आहे. त्यामुळे सर्वगोड सरांचं मी मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो. धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतक्या गंभीर विषयावरती आमच्याशी चर्चा करण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये आला. सगळ्यात अगोदर तर खरात प्रकरण तुम्ही म्हणजे आपण सर्वच त्यावरती चर्चा करतच आहोत. काय प्रतिक्रिया आहे आणि त्या खरात प्रकरणाच्या संदर्भात तुमच्याकडे आणखीन काही इनपुट्स आहेत, काय माहिती आहे? खरात प्रकरणाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी आम्ही विचार करतो आहे, बघतो आहे आणि या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर असं घडताना दिसतं आहे की विशेष वाटत नाही. हां, कारण असे इतके भयानक प्रकार याच्यामध्ये बघितलेले आहेत भोंदू बाबाचं. कदाचित मला असं वाटतं आहे एखाद्या बळीची घटनासुद्धा याच्यामध्ये असू शकते. जर मंत्रतंत्र आहे, जादूटोणा आहे, एखादा नरबळीचा प्रकार असू शकतो याच्यामध्ये, अशी मला असं आतून वाटतं आहे की नेमकं काय घडू शकतं याच्यामध्ये. काय घडलं असेल, किती लोकांचं हे बाहेर येईल, बिंग फुटेल ते आपल्याला सांगता येत नाही. आपल्यासमोर आसाराम बापूंचं प्रकरण आहे, राम रहीमचं प्रकरण आहे. वाघमारे बाबा पुण्यामध्ये ज्यावेळी घटना घडली होती आणि वाघमारे बाबा नावाचा बाबा एक्सपोज केला गेला होता, त्यावेळी जी घटना घडलेली आहे सेम आजची घटना तशी मला दिसून येते. जिथे जिथे बुवा, पूर्वी आचार्य अत्रे असं म्हणत होते की जिथे तिथे बुवा आहे तिथे तिथे बायांचं काहीतरी प्रकरण आहे. म्हणजे या सगळ्या बाबा लोकांचं अंतिम ध्येय, मी कृष्णाचा अवतार आहे, तू राधा आहेस आणि आपलं या जन्मामध्ये आपण आलेलो आहोत, पुढची प्रक्रिया आपण पूर्ण करूया आणि रासलीला
राधाकृष्ण म्हटल्यानंतर रासलीला आली. या सगळ्या गोष्टींचा वापर ही लोक करतात. अध्यात्माचा अतिशय चपलकपणे वापर लोक करतात या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि सहजगत्या स्त्रिया आणि पुरुषही याला बळी पडतात. पण स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये बळी पडण्याचं. त्याचं कारण आहे, आणखी बरीच कारणं आहेत या सगळ्या टप्प्यामध्ये. पण मघाशी तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात ना, की इतकी शिकलेली लोकंसुद्धा याला का बळी पडतात, ते आपण समजून घेऊ. शिकलेले लोक का बळी पडतात? कारण आपल्याकडे ना विज्ञान आहे, विज्ञान शिकतो, विज्ञानाचा अभ्यास करतो, विज्ञानामुळे आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र आपण ठेवत नाही. जो विज्ञानाचा आधार आहे, बेस आहे, तो वैज्ञानिक दृष्टिकोन. सांगितलेलं आहे सायंटिफिक टेम्परामेंट. कलम 51A मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद ठेवणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. तसा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे ठेवला जात नाही. आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की हे विज्ञान वगैरे सगळं ठीक आहे, पण जे मोक्षासाठी प्रयत्न करतात, ज्यांना देवाशी तादम्य पावायचं आहे, त्यासाठी जे तप करतात, उपवास करतात, त्यांना मध्ये कधीतरी सिद्धी प्राप्त होते. आणि ज्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते ना, त्याला 3 गोष्टी प्रामुख्याने करता येतात. एक म्हणजे सगळे आजार बरे करता येतात. दुसरं म्हणजे त्याला भूत भविष्य वर्तमान कळतं, भविष्यात काय घडणार आहे ते त्याला आपोआप कळतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला चमत्कार करता येतात. म्हणजे नॉर्मल माणसापेक्षा, सामान्य माणसाच्या पेक्षा हा काहीतरी वेगळा असतो. आणि अशी सिद्धी प्राप्त झाली की पुढचा टप्पा मोक्षाकडे असतो. म्हणजे तो देवामध्ये विलीन होणार आहे, जन्ममृत्यूच्या चक्रामधून तो बाजूला होणार आहे, मुक्त होणार आहे, असं शिकवलं जातं. आणि त्याच्यामुळे मग पुढच्या याच्यामध्ये श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा ठेवू नये ही वाक्य वारंवार येतात. मग हे श्रद्धेचं रूपांतर याच्या अंधश्रद्धेमध्ये कधी होतं ना, हे यालाहीच कळत नाही. तेव्हा पुढच्या टप्प्यात समजून घेऊ. म्हणजे श्याम मानव सरांचं एकदा पुण्यामध्ये भाषण होतं. ते म्हणजे जगात चमत्कार नसतात, जो चमत्कार करतो ते बदमाश असतो. डॉक्टर अब्राहम कोरांचं हे वाक्य त्यांनी कोट केलं भाषणामध्ये. त्या म्हणायला लागल्या, असं कसं असेल, एवढे साधू पुरुष आपल्या देशामध्ये आहेत, एखादा तरी खराखुरा असेल. आणि मग सर म्हणाले की एखादा खराखुरा आमच्यासमोर आणून दाखवा. तसं त्यांना करता नाही आलं. मग त्यांना विचारलं की काय घडलं का तुमच्याकडे. त्या बाई पुण्यामध्ये मोठ्या गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर होत्या. आणि त्यांनी काय केलं की एक नवीन बंगला विकत घेतला आणि बंगल्याच्या शेजारी दवाखाना सुरू केला. पण दवाखाना ठीक चालत नव्हता, काहीतरी प्रॉब्लेम असतील. आणि त्याच वेळी बाईंच्या माहेरचे एक बाबा त्यांच्याकडे आले. तर डायरेक्ट हिमालयातून आले. आणि मग म्हटले की बेटी मुझे यहाँ कुछ गडबड लगती है. आता गडबड लगते म्हटल्याबरोबर बाईंनी पायावर लोटांगण घातलं. आता मी हे विस्ताराने का सांगतो की त्यातल्या एक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. आम्ही म्हटलं, आणि म्हणायला लागल्या की बाबा आपने तो सब पहचान लिया, आप अंतर्ज्ञानी हो, म्हणजे तुम्हाला कळतं हे सगळं काय घडलं ते. आम्ही म्हटलं त्यात अंतर्ज्ञान काय आहे. कुछ गडबड लगती है एवढं शब्द वापरला. प्रत्येक बाईला वाटतं आपल्या आजूबाजूला काहीतरी गडबड आहे. नवरा 5:30ला कामावरून सुटतो, अर्धा तास लागतो घरी यायला. 8:30 वाजता घरी आल्यानंतर तिच्या डोक्यात सुरू होतं काल पण उशीर आला होता, काहीतरी याची बाहेर गडबड असेल. आजूबाजूच्या 2 बायका हां काहीतरी गडबड असेल, लवकर का आला तो. म्हणजे तिला सतत असं वाटतं की आपल्या आजूबाजूला काहीतरी असुरक्षित कारण आहे, काहीतरी गडबड आहे. पोरगी नटून टटून कॉलेजला जाते म्हणजे आज काहीतरी आहे, हिचं काहीतरी गडबड आहे हे तिला वाटत असतं. आणि त्याचा नेमका फायदा बाबा लोक घेतात. कुछ गडबड आहे असा शब्द वापरला आणि स्वतः बाईंनी लोटांगण घातलं आणि सांगितलं की धंदा नहीं चल रहा है, दवाखाना नहीं चल रहा है, पैसे का प्रॉब्लम है, टेंशन है घर में. तो फिर बाबा ने कहा कि तुमने घर में जो देवी की मूर्ति लगाई है वो गलत दिशा में है. ते देवीला दवाखान्यात दिसत नाही असं तिचं बाबाचं म्हणणं होतं. आता मग कुठल्या भिंतीवरती लावायची.
म्हणजे हम देवी को पूछेंगे, देवीला विचारूया आपण कुठल्या भिंतीवरती तुला बसायचं आहे. मग आता कसं विचारायचं. मग बाबाने एक चमत्कार केला. त्यांनी काय केला, एक पेला भरून तांदूळ मागवले. कारण बघा ना, लोक विश्वास कधी ठेवतात, काहीतरी चमत्कार असेल तर विश्वास ठेवतात. चमत्कार नसेल तर कोण बघत नाही, लक्ष देत नाही. इतका चमत्कार आहे, तुम्ही असं भाषण किती द्या, पण प्रॅक्टिकली काहीतरी दिसलं, चमत्कार दिसला तर लोक म्हणतात की अरे हा, याचं काहीतरी ताकद असली पाहिजे. मग बाबांनी काहीतरी तांदूळ घेतले, त्या तांदळामध्ये 2 अगरबत्त्या खोवून ठेवल्या आणि म्हटले मी देवीला बोलवेन, याच्यावरती देवी येऊन बसेल आणि मग ती अगरबत्ती आपोआप फिरेल. ती ज्या दिशेला अगरबत्ती थांबेल त्या भिंतीवरती आपण देवीचा फोटो लावायचा आहे, देवीला तिथे बसायचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे. आम्ही म्हटलं तांदूळ मागवले, अगरबत्ती मागवली, सगळं केलं आणि आमची अगरबत्ती फिरतच नव्हती. कारण कोणी आम्हाला शिकवत नाही की हे चमत्कार कसा करायचा. तो आम्ही शोधायला लागतो. मग सरांनी अगरबत्ती मागवली, तांदूळ मागवले. आपण तो प्रत्यक्ष बघूया कसा नेमका घडला तो. म्हणजे हे तांदूळ आहेत, मी थोडेसे याच्यामध्ये घेतलेले आहेत, तसे बाबांनी घेतले. आता ह्या 2 अगरबत्त्या घेतल्यात, साधे तांदूळ आहेत ते. हां, तर ही एक अगरबत्ती घेतली, ही अशी काटकोनामध्ये मोडून ठेवली. हां, ती मी अशी बरोबर इथे ठेवलेली आहे. दुसरी आणखी एक अगरबत्ती ते बाबांनी घेतली आणि ती अगरबत्तीसुद्धा अशी काटकोनामध्ये दुमडली, ती याच्यामध्ये ठेवली अशी. आता दोन्ही बघा अगरबत्त्या एकाच दिशेला बघतायत, एकाच दिशेला आहेत, सेम समोर बघतायत कॅमेऱ्याकडे. आता बाबांनी सांगितलं होतं की ह्या 2 अगरबत्तीपैकी एका अगरबत्तीवरती देवी येऊन बसेल आणि देवी येऊन बसली की ती अगरबत्ती आपोआप फिरायला लागेल. तर 2 अगरबत्त्या आहेत, ह्यातली एक अगरबत्ती मग बाबांनी पेटवली. सर तुम्ही पेटवा ना. म्हणजे ज्यावेळी ते असं घडतं ना की लोक तावाने भांडतात ना, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की नेमकं ह्याच्याकडे काहीतरी असं घडलं असेल. आणि तसं सरांनी विचारलं शामणांनी की नेमकं काय घडलं. आता हे 2 अगरबत्त्या बघा सेम आहेत, समोर बघतायत. आणि आम्ही त्यांना विचारलं आणखी काय त्याचं केलं का. त्यांनी पूजा केली, वेगवेगळ्या प्रकारे हळद कुंकू व्हायला सगळं केलं. आणि मग खूप उशिराने सांगितलं की त्याच्यावरती दुधाचा अभिषेक केला होता. हां, दूध टाकलं होतं तांदळामध्ये. आता आपल्याकडे दूध नाही, साधं पाणी आहे. हां, आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि यातली एक अगरबत्ती आपोआप फिरायला लागेल. जस्ट नॉर्मल अगरबत्ती आहे मी घेतली इथे. आता ही मी पाणी ह्याच्यात टाकलं. आता यातली अगरबत्ती बघा एक फिरायला लागलेली आहे. ती दोन्ही एकाच दिशेला होती, आता अडकली बघा ती इथे. थोडं मी तिला सैल करतो. आता ती बघा 2 अगरबत्त्यांपैकी एक अगरबत्ती आपोआप फिरायला लागली. हां, 2 अगरबत्त्या आहेत त्यापैकी ही बघा, ही इकडची अगरबत्ती ती फिरते आणि पूर्ण राऊंड करेल ती अशी. आणि मग त्या अशा म्हणजे असं घडायला लागलं की अरे असं कसं झालं. म्हणजे 2 चमत्कार बाबांनी केला, तो चमत्कार आम्ही त्याच पद्धतीने तसाच करून दाखवल्यानंतर जबरदस्त शॉक झाल्या त्या. त्यांनाही तुमच्यासारखाच प्रश्न पडला की मी इतकी शिकलेली आहे, माझे पती शिकलेले आहेत, कुटुंब सगळं सुशिक्षित आहे आणि हे असं कसं घडलं. मग आम्हाला सांगावं लागलं त्यांना की रे आपण हे सगळं शिकतो, विज्ञानाचा आधार घेतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो कुठल्याही क्षणाला. हां, कुठल्याही क्षणाला घरी जाऊन दाखवू शकतो माझ्याकडे जादू आली. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. हां, म्हणजे हे घडतं आणि मग ती अगरबत्ती अशी फिरदेईल. वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, तो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, तर प्रश्न विचारा. आपल्या घरामध्ये उलटं शिकवलं जातं लहान मुलांना. मोठी माणसं आहेत, प्रश्न विचारू नको, गप्पा बस, तुला कळेल, असं शिकवलं जातं. शंका घ्या. एखादा व्यक्ती जो असतो तो काय म्हणतो ते सत्य नाही, तो काय सिद्ध करतो ते खरं तर सत्य असायला पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजे, शंका घेतली पाहिजे. हां, आता बघा पूर्ण ही अगरबत्ती एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत, त्या तुमच्या लक्षात येईल बघा. आता हे घडतं काय, फार सोपं आहे. म्हणजे आधी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊ, प्रश्न विचारला पाहिजे, शंका घेतली पाहिजे. याच्या उलट आपण मुलांना शिकवतो प्रश्न विचारू नका,
श्रद्धा ठेवा. आणि ज्याला श्रद्धा ठेवतो ना ते 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे ज्याच्यावरती श्रद्धा द्यायची त्याला सर्वश्रेष्ठ म्हणावं लागतं. बरोबर. तिथे प्रश्न विचारण्याची जागा नाही. जागा नाही. दुसरं, तो जे म्हणेल ना ते सत्य. तो ग्रंथ असेल, ती व्यक्ती असेल, ते सत्य. हां, त्याला प्रश्न नाही विचारायचे, त्याच्यावर शंका नाही घ्यायची. शंका घेतली श्रद्धा संपली. हां, असं एक आपल्याला शिकवलं जातं. त्याच्या उलटं विज्ञान आहे. विज्ञानामध्ये न्यूटन काय म्हणतो ते कवडी मोलाचं आहे. न्यूटन काय सिद्ध करतो ते लाख मोलाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. कार्यकारण भाव खूप महत्त्वाचा आहे. आपोआप काही घडत नसतं. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण आहे. ते कारण शोधलं नाही की आपल्याला कळतं. हे आपण मुलांना शिकवत नाही. पुढे झाल्यानंतर ते विज्ञान प्रयोगशाळेत शिकतात, डिग्र्या घेतात, मोठे अधिकारी बनतात. पण वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे असा एखादा चमत्कार घडताना दिसला की सहजगत्या त्याला आपण लोटांगण घालतो, त्याच्या चरणी लिहून जातो आणि मग तो जे सांगतो तसं तसं वागायला लागतो. एकदा बाबाच्या हातामध्ये आपली बुद्धी गेली, प्रश्न विचारायचे नाहीत, शंका घ्यायची नाही, बोलायचं नाही काय, हां, उलट विचारायचं नाही. एकदा का असं हातामध्ये बाबाच्या त्याचा मेंदू गेला की मग तो रोबो होतो माणूस. बाबा जे सांगेल, जसं सांगेल तसं तसं तो वागायला लागतो. बरोबर. म्हणजे हे एक कारण आहे. म्हणजे प्रात्यक्षिक जसं तुम्ही आता दाखवलं, ती अगरबत्ती अजूनही फिरते. तर लोक बघतात की हे काय दाखवतोय, काय चमत्कार करून दाखवतोय. त्याने जितका मोठा चमत्कार तितका विश्वास जास्त लोकांचा त्या बाबावरती बसणार. आणि त्यामुळेच मग ह्या खरात सारख्या भोंदू बाबाकडे देखील महिला जात होत्या किंवा त्यांच्या अगदी तुम्ही जसं म्हणतायत की स्वतःच्या धडावरती स्वतःचं डोकंच नव्हतं, ते सगळं खरातच्या डोक्याने त्या काम करत होत्या. दुसरा माझा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी, या प्रकरणांमध्ये म्हणजे कायदा आहे 2013ला झालेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा, हे सगळं असताना देखील हे बाबा हिम्मत करतात, लोक त्यांच्याकडे जातात. आणि फक्त सामान्य लोकच नाहीत, शिक्षित लोकच नाहीत, तर मंत्र्यांपासून आमदारांपासून सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, मोठमोठे अधिकारी जे आहेत, ते ह्या बाबाच्या चरणाशी जाऊन बसतात. ते हे कसं शक्य आहे किंवा हे कसं होतं, का होतं? एक म्हणजे तो कायदा जो केला की नाही, 18 वर्ष सतत लढा दिला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने. आणि मग 18 वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांचा मृत्यू झाला, म्हणजे मर्डर झाला, खून झाला. आणि खून झाल्यानंतर ताबडतोबीने तो कायदा केला. कायदा झाल्यानंतर तो कायद्याचा प्रचार प्रसार करावा म्हणून शासनाने एक समिती गठीत केली. PIMC त्याचं नाव. हां, जादूटोणा अनिष्ट प्रथा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसाराची. तो जी 12 कलमं आहेत, ती 12 अनुसूची आहे, अनुसूची जी 12 आहेत त्या, तो म्हणजे कायदा आहे. हां, आणि हा जो कायदाचा प्रसार, हां नाही, आपण ह्याचं कारण सांगूया ना थोडंसं. हां, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळेल की हे नेमकं काय घडलं आहे. खरंच जादू केली का नाही तर ते तुम्हाला बाबा बनवतं. हां, नाही तर ते बरं. हां, बरोबर आहे. खूप सोपं होतं बघा. काय माहिती आहे का, ह्या 2 अगरबत्त्या इथे ठेवलेल्या आहेत. ह्यातल्या एका अगरबत्तीला बाबाने असा पीळ मारून ठेवला. अगरबत्ती बांबूची असते. बांबू खूप फ्लेक्झिबल असतो. थोडा पीळ सुटतो, थोडा पीळ तसाच राहतो. आता हा ज्यावेळी दोन्ही सेम अगरबत्ती आहेत, ह्याच्यावर पाणी टाकलं की हा पीळ सुटतो, खालचा पीळ सुटला की मग ती वरची अगरबत्ती फिरताना दिसते. म्हणून ती काटकोणामध्ये अशी दुमडून ठेवलेली आहे. एकाला पीळ दिलेलं आहे आणि एकाला पीळ नाही दिलेलं आहे. म्हणजे हिला पीळ नाही दिलेलं आहे, हिला पीळ दिलेलं आहे. एवढंच एक कारण आहे साधं. किती सोपं आहे, सहज. आणि तेही त्या बाबाने डोळ्यासमोर केलं असेल ते अगरबत्ती हे करताना केलं असेल, किंवा त्या अगरबत्त्या म्हणजे कसं सांगितलं, असे पूजा करणे हे सामान लेके आहो. मग सामानासाठी अगरबत्त्या वगैरे त्यांनी आणल्या. त्यामध्ये तांदूळ नाही दिसत नाही आहे तिथे. मग तांदूळ आणायला आतमधल्या किचनमध्ये गेल्या. तेवढ्या वेळामध्ये त्यांनी 2-3 आटे मारले, खूप झाले. आणि मग ती अगरबत्ती फिरायला लागली, ती सतत फिरत राहते. इतकं सोपं आहे. पण ज्यावेळी मेंदूच काम करत नाही, खूप भावनिक असतो आपण, त्यावेळी मग प्रश्न विचारता येत नाही, काही विचारता येत नाही. जो समोर दिसतंय ना ते स्वीकारलं जातं, ते सत्य आहे मानलं जातं. आणि मग
जे जे लागेल ना ते बाबांना त्या ठिकाणी दिलं जातं. तो जे सांगेल तसं ते ऐकलं जातं. हा एक भाग आहे. दुसरा मगाशी तुम्ही प्रश्न तुम्ही विचारला. कायद्याच्या संदर्भात हां, कायद्यासाठी जो PIMC गठीत केली होती, मुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात आणि श्याम मानव कार्याध्यक्ष आहेत त्याचे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांचं प्रशिक्षण केलं. पहिला 1 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते, सँक्शन केले होते. त्या पैशामधून महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केलं गेलं आणि हे पोलीस अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक जादूटोणा कायदा कक्ष स्थापन केला गेला होता. त्या कक्षामध्ये ते अधिकारी असतील असं होतं. कायदा खूप कठोर आहे, खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अशा प्रकारचा कायदा झालेला नाही आहे. पण त्याच्यानंतर जे प्रशिक्षण व्हायला पाहिजेत, पोलीस पाटील, तहसीलदार, अंगणवाडी सेविका, असं ठरलं होतं. नाही झिरपलं. पुढच्या सरकारांनी ते केलं नाही, स्टॉप केलं. पण ते बंद नाही केलं पण त्याला येणाऱ्या सगळ्या गोष्टी थांबवून ठेवल्या, निधी थांबवून ठेवला, सगळं थांबवून ठेवला. त्यामुळे ते स्टॉप झालं. पुढे कार्यकर्ते अजून करतायत प्रयत्न की अशा प्रकारचा कायदा व्हावा, कायद्याचा प्रचार प्रसार व्हावा, सातत्याने करतो. आणि त्याच्यामुळे नीट प्रशिक्षण झिरपलं नाही. त्याच्यामुळे अशा अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसत आहेत. अनेक नरवळीच्या घटना कायदा असूनसुद्धा घडल्या पुढच्या काळामध्ये. सांगलीमध्ये एक घटना घडली. तिच्यामध्ये तर तिची आजी होती जिने त्या मुलीचा हातपाय पकडलेले होते. काका होता तिने तिचे पाय पकडले होते आणि तो तिला कापलं होतं. तिला 14-15 वर्षाची पोरगी होती. ह्या अशा घटना सतत अंधश्रद्धेच्या घडतात. महाराष्ट्र हा आपण म्हणतो पुरोगामी आहे, खूप पुढे गेलेला आहे. अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्राचं नाव सगळ्या जगामध्ये गाजतं आहे. आणि त्याचवेळी ह्या ज्या काळीमा घडणाऱ्या घटना घडत आहेत ते मला असं वाटतं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा कायदा हा कुठेही देवधर्माला विरोध करत नाही. सुबुद्ध नागरिक किंवा ज्याला असं वाटतं की अशा प्रकारच्या घटना घडू नये तो देव आणि धर्म याच्यापासून बाजूला ठेवतो. पण याचा आधार घेऊन ज्यावेळी शोषण होतं त्या शोषणाला पोटतिडकीने विरोध व्हायला पाहिजे, तितका शासनाकडून होत नाही. शासन अशा गोष्टींना प्रोत्साहन देतं. एका बाजूला कायदा आहे, दुसऱ्या बाजूला अशा घटना तर घडतच आहेत, परंतु राज्यकर्त्यांचं वर्तन पण त्या कायद्याला अनुसरून नाही आहे. म्हणजे अगदी मंत्रीच त्या बाबाच्या पायाजवळ जाऊन बसत आहेत. पूर्वी हा धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या म्हणजे घराप्रमाणे असायच्या. म्हणजे विलासराव देशमुख एका मोठ्या बाबाचे भक्त होते. त्याच्या विरुद्ध आम्ही वारंवार बोललेलो आहे. पण त्यांनी कायद्याच्या आड त्या गोष्टी येऊ दिल्या नाहीत. शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना सुद्धा गुलाबाबाचे भक्त होते. पण त्यांनी कधीही त्याचं अवडंबर माजू दिलं नाही. पण आत्ता असं झालेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री शपथ घेतानाच अनेक बुवा बाबा लोकांना आणून त्यांनी तिथे बसवलेलं होतं. त्यावेळी लक्षात आलं की तुमचं पुढे काय घडणार आहे आणि तसंच घडताना दिसतं आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये याचा प्रचार प्रसार होणं थांबलं आणि थांबल्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये कायदा लोकांपर्यंत पोचला नाही आणि मग अशा घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसत आहेत. नाही, ठीक आहे. शासनाची एक जबाबदारी होती, शासनाने ती पार पाडली नाही किंवा काय, तो एक वेगळा विषय आहे, त्यावर वेगळी चर्चा होईल. अनीस जी गेल्या इतक्या वर्षापासून काम करते, 1982 पासून तुम्ही सांगितलं की याचं काम आहे, खूप परिश्रमानंतर, खूप तुम्ही संघर्ष केल्यानंतर तो कायदा बनलेला आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही, सरकार करत नाही, हा वेगळा भाग आहे, पोलीस प्रशासन करत नाही, हा दुसरा भाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे म्हणजे ज्यांच्यामुळे हा कायदा आला त्यांनी तरी त्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी काय प्रयत्न होत आहेत का? कारण 2014 पासून असं दिसतंय, म्हणजे दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जे आहे ते दिसत नाही आहे जसं अगोदर दिसत होतं, बोललं जात होतं, चर्चा होत होत्या,
गुन्हे दाखल होत होते, तक्रारी दाखल होत होते, तशा पद्धतीचं काम दिसत नाही असा थेट आरोप माझ्यासहित समाज माध्यमांवरती आता या खरात बाबाला घेऊन जी काही चर्चा सुरू आहे त्या सर्वच लोकांचा तुमच्यावरती आहे. खरं तर ना खरी तर अशी कामं सातत्याने चालू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कुठे थांबले नाहीत. म्हणजे दाभोळकरांच्या मृत्यूनंतर हे थांबेल असं वाटलं होतं, पण विरोधकांना म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की अंधश्रद्धा पसरवाव्यात आणि त्याला विरोध होऊ नये अशा लोकांनी दाभोळकरांचा खून केला. आणि तो खून झाल्यानंतर नेत्याचाच खून झाला म्हणून लोकंसुद्धा काम करणार नाहीत, कार्यकर्तेसुद्धा, असं लोकांना वाटलं. पण हे काम दाभोळकरांचं, शाहमानवांचं किंवा कोणाचंच नाही आहे. हे काम अगदी चारवाक बुद्धापासून चालू आहे. हे काम संतांनी केलेलं काम आहे. तुकाराम, संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकारामपासून अगदी गाडगेबाबांपर्यंत आणि आपल्या अनेक संतांनी आणि विवेकानंदांपासून ते अगदी बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे काम चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे काम थांबणं शक्य नाही. ही एक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यामुळे हे काम थांबणं, हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते अशातला भाग नाही. हे काम सर्व स्तरातील लोक करत आहेत आणि करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त संघटन म्हणून एक घेऊन ते अधिक पुढे जोमाने घेऊन जाते असं एक चित्र आहे. त्याच्यानंतरसुद्धा अनेक घटना घडल्या. त्या घटनांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घडल्या. नंतर सांगलीमध्ये घडलेली घटना आहे किंवा आता बागेश्वर धाम महाराजाच्या प्रकरणामध्ये घटना आहे किंवा आता मुंबईमध्ये तो बाबा एक आणला होता, तो कंबल टाकतो आणि लोकांना आजार बरी करतो. अशा घटनांच्या वेळी ताबडतोब कार्यकर्त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. याबाबतसुद्धा 1 वर्ष आधी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने. परंतु प्रशासनातलेच व्यक्ती जर बाबाचे पाय धरत असतील, एक पत्रकार जे स्वतः त्यांची तक्रार दाखल करत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा माफीनामा लिहून घेत आहेत त्याच्या विरोधातला, तर ते काम दिसणार कसं, हा एक मुद्दा आहे. आणि जितका उदो मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे त्याच्यामुळे ते काम झाकवलं जाणं साहजिकच आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत, जितकं जमेल तितकं करत आहेत आणि हे कार्यकर्त्यांच्या मर्यादा आहेत. याला मीडिया जबाबदार आहे असं एका बाजूला असं वाटतंय की माध्यमात तुमच्या कामाची दखल घेत नाहीत. मीडिया काय करणार, कारण मीडिया बांधील आहे सरकारशी. त्यांना मिळणारं अनुदान, त्यांना मिळणाऱ्या धमक्या, पूर्वी त्या धमक्यांना न घाबरता पत्रकार प्रश्न विचारायचे, काम करायचे आणि ताकदीने पुढे घेऊन यायचे. आता ह्याही घटनेमध्ये ते पत्रकारच केलेलं आहे. आणि हे करतायत, म्हणजे सगळेच पत्रकारांबद्दल मी असा आक्षेप नाही घेत आहे. पण जितक्या मोठ्या वेगाने ताकदीने व्हायला पाहिजे तितकं होत नाही, कारण सगळ्यांवरती एक दबाव आहे ह्या गोष्टीचा. आणि त्याच्यामुळे त्यांचे मालकच जर विकले गेलेले असतील तर ते काय बोलणार आहेत बाकीची, अशी परिस्थिती आहे तिथे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते काम दिसत नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते आपापली कामंधामं करून या चळवळीमध्ये वेळ देतो, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम होतो कामावरती, लक्षात घेतलं पाहिजे. परंतु सतत चालू आहे, कामं चालू आहे, कामांचा कुठे थांबलेलं नाही. उलट आधी जोमाने अनेक बंगाली बाबांच्या विरोधामध्ये कायदा झाल्यानंतर ॲक्शन घेतली गेली आणि ते बंगाली बाबा जेलमध्ये टाकले गेले. त्याच्यानंतर मोठे मोठे बाबा एक्सपोज केले गेले. पण जर समजा आपले मुख्यमंत्री असो किंवा राजकारणातल्या मोठ्या व्यक्तींची ही जबाबदारी आहे की आपल्या अशा श्रद्धांचा व्यापक धंदा कोणी करू नये. नाही, पण आता ओळखायचं कसं, म्हणजे एखादं माझी श्रद्धा आहे किंवा जसं तुम्ही सांगितलं की चारवाक आणि बुद्धापासून ते ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे, संतांनी तेच काम केलेलं आहे. अगदी अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत आलं, स्वामी विवेकानंदांचं तुम्ही नाव घेतलं. तर आता ओळखायचं कसं की हा बाबा भोंदू आहे की खरंच हा मला चांगलं मार्गदर्शन करतोय, मी त्याच्या पायाजवळ बसणं त्या पात्रतेचा हा बाबा आहे किंवा ही व्यक्ती आहे. तर हे ओळखायचं कसं, हा फरक कसा करणार? खूप सोपं आहे. जो म्हणतो मी चमत्कार करतो, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी म्हणतो मी देव आहे. सरळ देवच स्वतःला घोषित करतोय. कारण हा बाबा असं सांगत होता ना की या सगळ्यांचा टॉप कुठे, मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहे.
एखाद्या स्त्रीला एकांतात घ्यायचं आणि तिला म्हणायचं की तू अशी आहेस. आणि मग हे जर चमत्कार करता येत नाहीत कोणालाच, तर तो हा चमत्कार कसा काय करतो? बरोबर. हां, त्याला प्रश्न विचारता येतात, त्याच्याकडे शंका घेता येतात, आपोआप ह्याच्याकडे इतकी संपत्ती कशी जमा झाली? बरोबर. म्हणजे सरकार, मुख्यमंत्री त्याच्या याच्यावरती सही करतात. त्याच्यासाठी GR काढला जातो की त्याच्या शेतांना स्पेशली पाणी, दुष्काळ महाराष्ट्रामध्ये असताना त्याला स्पेशली पाणी द्यावं. त्या खरातांच्या जी काही संपत्ती जमा झालेली आहे त्यावरती आपण बोलू. तुम्ही एक आणखीन हे काहीतरी तुम्ही दाखवणार होता. मी तुम्हाला दाखवणार होतो की स्त्रिया याला पटकन बळी का पडतात, हे खूप महत्त्वाचं आहे. प्राध्यापक श्याम मनावांनी ज्यावेळी हे काम सुरू केलं त्यावेळी त्यांनी एक खूप महत्त्वाचं पुस्तक लिहिलं, बुवाबाजी बळी स्त्रियांचा. स्त्रिया ह्याला का बळी पडतात, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, हे खूप त्यांनी, शुकदास महाराज, गुलाबबाबा महाराज किंवा त्या काळातले जे बाबा एक्सपोज त्यांनी केले त्याच्यावरून खूप महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्याचा खूप चांगला उहापोह त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये केला होता. एक छोटीशी घटना सांगतो, म्हणजे कसं कशा स्त्रिया याला बळी पडतात. हां, आणि जी स्त्री नॉर्मली रस्त्यामधून जाताना तिच्याकडे कोणी एकटक बघितलं तरीसुद्धा ऑब्जेक्शन घेते किंवा साधा स्पर्श जरी केला तरीसुद्धा ती पाठीवळून त्याला कानाखाली मारते, ती स्त्री त्या भावाला, त्या व्यक्तीला सर्वस्व कसं काय देऊ शकते? आणि तुम्ही जसं म्हणताय की इतक्या क्लिप 58 आणि त्याच्यापेक्षा पुढे 100च्या वरती जातील, कदाचित अधिक जास्त असू शकतात त्याच्या. म्हणजे हे सगळं का घडतं, त्याच्या पाठीमागची कारणं. सदाचारी साईबाबा नावाचा बाबा, सदाचारी गॉडबाबा त्याचं नाव त्याचं, तो दिल्लीमध्ये फार मोठा त्यांनी यज्ञ केला आणि मंत्राने यज्ञ पेटवला. तो काय करायचा की एखादी स्त्री त्याच्याकडे आली तर तिला एकांतामध्ये बोलवायचा. गुरुमंत्र देणं हा प्रकार त्याच्यामध्ये चालतो अध्यात्मामध्ये, आणि गुरुमंत्र देण्यासाठी तो तिला सेपरेट एकांतात घेऊन जायचा. आणि मग तो सांगतो की पवित्र माणसं असतील, अशाच पवित्र आत्म्यांना मी गुरुमंत्र देऊ शकतो आणि असे पवित्र व्यक्तीच माझ्या एकनिष्ठ राहू शकते. मग तो काय करायचा की जे तुझ्या मनामध्ये आहे, जे काही पापं केलेली असतील ती पापं सगळी लिहून द्यायची. मग आता एखादी बाई असू शकते की तिच्या आयुष्यामध्ये तिने एखाद्या परपुरुषाबरोबर संबंध ठेवले असतील किंवा कॉलेजच्या वयामध्ये किंवा कुठेतरी एखादा पुरुष आवडलेला असेल, ती सगळं लिहून देणार. आणि मग तो सगळं ते म्हणे आता यज्ञामध्ये आपण जाळून टाकूया, आणि तो यज्ञ करणार, तो होमामध्ये जाळून टाकणार. पण जाळत असताना ते जे लिहिलेले कागद असेल तिने पुरावा, तो लपून ठेवणार आणि दुसराच कागद तिथे जाळणार. काही दिवसानंतर तो तिला ब्लॅकमेल करणार की बघ हा तुझा पुरावा आहे माझ्याकडे, तुझ्या नवऱ्याला दाखवेल. हा बाबा पण तसंच करत असणार. हे बरेच लोक असेच करतात की ती एखादी क्लिप काढायची, छोटीशी ठेवायची आपल्याकडे, मग तिला ब्लॅकमेल करायचं, तू मला सगळं सांगितलेलं आहे, असं असं आहे तुझा संबंध, आणि मग ती त्याला बळी पडते. हा जो गॉड सदाचारी बाबा आहे, तो काय करायचा, असं चमत्कार करायचा. म्हणजे तो चमत्कार म्हणजे कसा, मंत्राने यज्ञ पेटवायचा. म्हणजे असा एखादा यज्ञकुंड आहे, म्हणजे ही साधा भांडा आहे बघा. आता त्याच्यामध्ये चंदनाच्या लाकडातून टाकलेली असायची. आता चंदन आपल्याकडे खूप महाग आहे म्हणून आपण साधे कागद घेतलेत. आणि मग तो थोडंसं गाईचं तूप घ्यायचा, तो त्या यज्ञामध्ये टाकायचा. गाईचं तूप, ही थोडंसं गाईचं तूप आहे ते याच्यामध्ये आपण टाकून देऊ आणि मग तो यज्ञ पेटेल मंत्र म्हटला की. आता आपण नवीन मंत्र तयार केला आहे, आपण विज्ञानवादी लोक आहोत. साधा मंत्र आहे, भूत बाणामती करणी मूठ, विज्ञान म्हणते साराई छोटा, साधा मंत्र आहे. आता हे तूप आहे थोडंसं, आणि हे साधं तूप नाही, तर हे आध्यात्मिक गाईचं तूप आहे, स्वर्गामधून आलेलं तूप आहे. हे साध्या गाईचं तूप नाही आहे, बाबांना सांगतो. आणि माझ्यापासून 100 मीटर परिसरामध्ये कोणी पापी असेल तर त्याने ते यज्ञ पेटायचं नाही, तो उठून निघून जावा. आणि मग ते पापी काय पाप केले ते सगळं लिहून गेले त्याच्यावरचं. आता हे साधं हे थोडंसं सर याच्यात टाकून द्या, तुमच्या हस्तेच आपण ह्याच्यात टाकणार आहोत. किती टाकायचं? 2-3 थेंब, जितकं जमेल तितकं. आता
आता हे तूप याच्यामध्ये टाकलं आहे, आता आपण मंत्र म्हटला पाहिजे ना. मंत्र म्हटला की तो यज्ञ पेटायला लागेल. साधा मंत्र आहे, फार जुना मंत्र आहे. भूत बाणामध्ये करणी मूठ विज्ञानमध्ये सारे शेवट आपण मंत्र मी तुम्हाला सांगितलं. आता तो बघा हळूहळू ते पेटायला लागलं आहे आणि तो यज्ञ पेटला आहे बघा. बापरे बापरे, यज्ञ मोठाच पेटला. हां, खूप वेगाने पेटला. आता हा एकदा पेटला की तो कंटिन्यू पेटत राहू शकतो. त्याच्यामध्ये लाकडं वगैरे हां, टाकत राहील तो. तर खूप सोपी गोष्ट होती. काय करायचं की त्याने याच्यावरती थोडंसं असं काहीतरी ठेवता आलं तर आता ते पण पेटायचं. थँक्यू. राहू दे, ते नंतर करता येईल. चालेल. तर विषय नाही आपला, हे महत्वाचं आहे. हां, याच्यामध्ये त्यांनी काय केलं की साधं पोटॅशियम परमॅंगनेट त्याच्यामध्ये आधी लपवून एका ठेवलं. गाईचं तूप वगैरे नाही. हे ग्लिसरीन आहे. अच्छा, हे ग्लिसरीन. हे कुठल्याही गाईचं तूप नाही, साधं आहे. ज्यावेळी आपल्याला तोंड येतं त्यावेळी ते आपण ग्लिसरीन तोंडाला लावतो. आणि याच्यामध्ये एक वस्तू लपवली होती, ते पोटॅशियम परमॅंगनेट. हे पोटॅशियम परमॅंगनेट कुठल्या पण मेडिकल स्टोअरमध्ये विकत मिळतं. पोटॅशियम परमॅंगनेटवरती हे ग्लिसरीन टाकलं असता एक्झोधर्मिक रासायनिक अभिक्रिया होते, उष्णता निर्माण होते आणि खाली असलेले कागद किंवा वस्तू पेट घेतात. इतकं साधं कारण आहे. म्हणजे हे अगोदरच यज्ञामध्ये हे पोटॅशियम मॅग्नेशियम ठेवलेलं आहे. हो, पोटॅशियम परमॅंगनेट आधीच लपून त्याच्यामध्ये ठेवले जातात. अगदी ते गावाला नाही का पाणी शुद्ध करण्यासाठी पूर्वी वापरायचे. हां, तर ते पोटॅशियम परमॅंगनेट याचा वापर करायचा. एखादी बाई त्याच्याकडे एकांतामध्ये आली की तो त्याच्या हातावरती एक कापसाचा बोळा, कापूस पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला असायचा आणि तो बुडवून ठेवलेला कापूस तो पिळायचा, तिच्या हातावरती ठेवायचा. तिच्या हातावरती ठेवल्यानंतर तो कापूस असा पेट घ्यायचा. म्हणजे तू काहीतरी पाप केलेलं आहेस. पापी माणसं आमच्याकडे नकोत. मग ते कशा मोक्षाकडे जातील? मग ते पाप लिहून दे आणि मग ते पाप असं यज्ञामध्ये जायचं. आता तो बोळा कसा पेटायचा? ओला बोळा पण तुझ्या हातामध्ये पेट घेतो असं तो सांगायचा. सोपी गोष्ट होती. थोडासा पिवळा फॉस्फरस तो त्याच्यामध्ये तो ठेवून द्यायचा. पिवळा फॉस्फरस ज्यावेळी पाण्यामध्ये असतो त्यावेळी तो रिॲक्शन करत नाही. ज्यावेळी तो बोळ्याच्या आतमध्ये लपवलेला पिवळा फॉस्फरस तो असा पिळतो, तिच्या हातावरती ठेवतो, पाणी सुकलं की तो फॉस्फरस पेट घेतो. इतकं साधं. म्हणजे विज्ञानाचा म्हणजे बाबा विज्ञानाचा आधार घेतात पण पसरवतात अविज्ञान. विज्ञानाचा आधार बरोबर घेतात ते, कारण ते त्यांच्याकडे परंपरेने आलेलं आहे ते विज्ञान. आता अशा पद्धतीने एकदा काही तिने त्याला लिहून दिलं की मग तो त्याचा वापर बरोबर ब्लॅकमेलिंगसाठी करणार. आता तर व्हिडिओ क्लिप आहेत, व्हिडिओ आहेत, हिडन कॅमेरेज वगैरे वापरतात. आता त्या अशोक खरातने ते CCTV वापरले. CCTV वापरले होते. ते सगळं करता येतं. पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतात. तू बघतो आपण फोटोवर की ती अनेक भक्त लोक बाहेरच्या साईड बसलेले आहेत आणि ती आतमध्ये आहे ती स्त्री आणि तो पुरुष, तो खरात बाबा आतमध्ये आहे, ते बघतोय आपण. हे सगळं घडताना दिसतं त्याच्यामध्ये. दुसरा आणखी तुमचा खूप महत्त्वाचा प्रश्न होता की इतकी मोठी माणसं त्याच्यामध्ये बळी का? अधिकारी वगैरे सगळे बळी पडतात. त्याचं कारण असं आहे की हे बाबा लोक आहेत ना, ते राजकारण्या लोकांचे दलाल म्हणून पण काम करतात. त्याच्याशी संबंधित तो तुमचा प्रॉपर्टीचा विषय आहे की त्याने एवढी प्रॉपर्टी कशी जमा केली आणि त्याच्यावरती ॲक्शन का नाही झाली. त्याच्या कारणं असं असतात की एखादा अधिकारी आहे आणि त्याला अमुक ठिकाणी पोस्टिंग हवे, तर मग तो बाबाचा भक्त असतो, तो तिथे जातो आणि बाबाला सांगतो की अशी समस्या आहे, काय करणार बाबा, टेन्शनमध्ये आहे आणि अशी व्हायला पाहिजे होती पण नाही, एवढं प्रॉब्लेम आहेत. ते बाबा ते सगळं ऐकून घेणार. मग अमुक एक पूजा कर, तो सांगणार. तर ती पूजा तो करतो, छोटीशी पूजा. पूजेचा काही संबंध नसतो. किंवा हा गंडा घे, अमुक बांध तमुक बांध. बाबाचे मात्र त्या प्रशासनामध्ये अमुक ठिकाणी लागेबांध असतात, तो शोधून काढतो आणि तो जे काम करणार आहे त्या अमुक अधिकाऱ्याला बरोबर सांगतो की या पद्धतीने हे व्हायला पाहिजे. ते होतं.
आणि मग तो व्यक्तीचा विश्वास बसतो की अमुक पूजा केली, त्या विधीवरती आणि बाबावर विश्वास बसतो. आणि मग तो त्याच्या कह्यामध्ये येतो. मग त्याच्याकडून दुसऱ्यांचं काम करून घेणार, त्याच्याकडून तिसऱ्यांचं काम करून घेणार. ही चेन अशी सलग चालू राहते. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये हा त्याच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, कारण त्याच्यावरती मंत्र त्याला अवगत आहेत किंवा तो स्वतः देवाचा अवतार आहे. हे सगळं होऊन जातं. पुढच्या टप्प्यात श्रद्धा इतकी टोकाची जाते. मगाशी आपण श्रद्धेबद्दल चर्चा केली होती. माणसाची श्रद्धा इतकी टोकाला गेली की तिचं अंधश्रद्धेत कधी रूपांतर होतं त्याला कळतच नाही. ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आणि त्याच्यामुळे श्रद्धेचा कोमा ज्याला म्हणतो, बाबांनी सांगितलं, एका व्यक्तीला मी बाबाला विचारलं की त्याने बळी दिला होता एका मुलीचा. अंबरनाथमध्ये एक घटना घडली होती, एका छोट्या मुलीचा बळी दिला होता गुप्तधन मिळावं म्हणून. आणि तो बाबा जेलमध्ये होता. मी त्याला सहज विचारलं की क्यों रे, तूने उसको ऐसा क्यों बोला, बंगाली बाबा होता तो, ऐसा क्यों बोला उसको कि बच्चे का बलि दे करके. तो मैंने किधर बोला, मैंने तो उसको ऐसे बोला कि 2 पैर का देना है, वो मुर्गा भी दे सकता था. त्याने अर्थ काढण्यामध्ये चूक केली असं बाबाचं म्हणणं होतं. पण तो सुचवत मात्र तसाच होता ना, सुचवत तसाच होता. माणसं अशी बघितलीत मी की प्रत्यक्ष आपल्या मुलीचा बळी दिल्यानंतरसुद्धा तिचं रक्त ते प्यायलेले आहे. आपल्या माजी समाज कल्याण मंत्र्याच्या एरियामध्ये घडलेली घटना आहे विदर्भातली. आणि ते घरचीच माणसं तिचा बळी देत आहेत. आणि बळी दिल्यानंतर तिचं रक्त त्यांनी पिलं. आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी पकडलं होतं त्यावेळी ते आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधात बोलत आहेत की म्हणतात, अरे तुम्ही आलात म्हणून, नाहीतर आम्हाला गुप्तधन मिळालं असतं, आमची गरिबी दूर झाली असती, समृद्धी आली असती, पण तुझ्यामुळे हे गुप्तधन मिळालं नाही, असं म्हणणारी माणसं आम्हाला दिसतात. त्यावेळी हे आम्हाला विशेष वाटत नाही. स्त्रिया यांच्याकडे का जातात? नुसता चमत्कार नाही, आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या समाजामध्ये स्त्रियांना सतत दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. सतत पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सतत दुय्यम स्थान दिलं आहे. एक म्हणजे मूल होत नाही म्हणून तिलाच दोषी धरलं जातं. मूल होत आहेत पण फक्त मुलीच होत आहेत म्हणूनही स्त्रियांना मुलगा होत नाही म्हणून तिला दोषी धरलं जातं. कदाचित नवरा दुसरी बायको करेल, आणखी काय घडेल, हे तिला सतत भीती असते. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे लैंगिक अतृप्ती. पुरुषांना आपल्या स्त्रीला, आपल्या पत्नीला ऑर्गेझम ज्याला आपण म्हणूया, अत्युच्च बिंदू, तो कसा मिळवून द्यायचा हे माहीत नसतं. त्याचं प्रशिक्षण नसतं, काही शिकवत नाही आपण, आणि लग्न करून देतो. आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष सातत्याने ती अतृप्त राहते. आणि मग अशा वेळी बाबाच्याकडे गेलं आणि सतत तिला टोचून बोलणं, सतत दुय्यम स्थान देणं. आणि मग अशा घोळक्यामध्ये बायका बसलेल्या आहेत. त्यात एखादी बाई बाहेरून येते, ती तिथे बसते, ती उशिरा आलेली असते. बाबा तिला म्हणतात, इतक्या दुरून आली आहेस, रामा तिला पाणी दे रे. बाई खूप मेहनत करतात, खूप आध्यात्मिक दर्जाचे आहेत, खूप वरती जाणारे आहेत. तिला किती बरं वाटतं, बाबांनी माझी दखल घेतली, मला पाणी आणून दिलं. इतका मोठा दैवी पुरुष, साक्षात कृष्णाचा अवतार आहे, तो मला बाजूला बसवून घेतो आहे. मग ती सहजगत्या बाबाच्या गळ्याला लागते. आणि मग अशी स्त्री बाबाची एजंट बनते. आणि मग घोळक्याने त्या सगळ्या गोपिका, एखादी स्त्री जर त्याला तयार होत नसेल बाबाला, तर तिच्यावरती प्रेशर आणतं. बरं, आपल्या समाजामध्ये एखादी स्त्री पुरुषाबरोबर बोलताना दिसली, बाहेर एकटी दिसली, तर लगेच सगळ्यांच्या नजरा असतात, ही कोण आहे, काय आहे, कशी आहे. पण बाबाशी मात्र एकांतात बसले, तासनतास ती एकांतामध्ये आहे, तर तिच्यावरती शंका घेत नाही. ती कालच्या घटनेमध्ये सुद्धा सगळे भक्त बाहेर बसलेले आहेत आणि बाबा आतल्या रूममध्ये तिच्याशी संभोग करतोय हे दिसतंय. तर एकांतात तासनतास तिच्याबरोबर बसतो, तिच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करतो.
आणि मग मात्र तिला काय होतं माहिती आहे का, सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक प्रामाणिक असतात, ब्रह्मचारी असतात, काही बाबा लोकसुद्धा प्रामाणिक असतात. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी तेज वगैरे येईल आपल्यामध्ये. पण सतत त्यांच्या आजूबाजूला स्त्रिया असतात, पुरुष असतात, ते त्यांचे पाय दाबतायत, त्यांची सेवा करतायत. किती दिवस तो टिकवून ठेवणार आहे. आणि मग कधीतरी एखादी वेळी स्लीप होतो, टोचणी लागलेली असते, पण तो बाबा त्या स्त्रीच्या अशा एखादी अतृप्त असलेली स्त्री त्याला बरोबर हे करते आणि मग मात्र त्यांचं रेग्युलर सुरू होतं. मग बाबा पटाईत होतो काही वर्षानंतर. त्याला कसा ऑर्गॅझम द्यायचा, कसं त्याला हे करायचं हे त्याला कळायला लागतं. आणि मग अनेक बाबांच्या आश्रमामधून वायग्राच्या ह्याच्यामध्ये पण हा पण वायग्राचा सेवन करायचा आणि इतरांनासुद्धा त्या कफ सिरप आणि त्याच्यामध्ये वायग्राची गोळी बारीक करून अनेक मोठमोठ्या नेत्यांना तो ती पोचवायचा तीर्थ म्हणून. अशी उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक ह्याच्यामध्ये. तर मग मग बाबा असं तरबेज होतो. पुढे अनेक स्त्रिया येत राहतात आणि मग ते शोषणाचं मोठं माध्यम त्याच्यामध्ये तयार होत जातं, पुढे वाढत जातं. ह्या सगळ्या लोकांमध्ये असंच दिसतं आहे. आसाराम बापू असो किंवा अनेक कोणी बाबा असो, त्याच्यामध्ये शोषणाची ही पद्धती दिसून येते. म्हणून त्या बायका उच्च शिक्षित असल्याचं त्याला बळी पडल्या जातात. म्हणून आपल्या समाजामध्ये लैंगिक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे वयात आलेल्या मुलामुलीपासून ते पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा किमान नवरा बायकोने तरी याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. पण तसं बोललं जात नाही आपल्या समाजामध्ये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात. कधीकधी ह्या स्त्रिया भूत लागतं, सतत लैंगिक अतृप्ती झाली की मग भूत लागतं, अंगात येतं आणि मग अशा ठिकाणी गेलं, काही दर्गे असतील, काही धार्मिक मठ असतील, अशा ठिकाणी गेलं की मग असे जे बाबा असतात ते बरोबर अशा स्त्रियांना हेरतात. जर ती सुंदर असेल तर तिला लवकर नंबर लागतो आणि जर ती तितकी सुंदर नसेल तर तिचा नंबर खूप उशिरा लागतो. एवढाच फक्त फरक त्यातला. आणि मग बाबा बरोबर हेरतात आणि मग तिला कह्यात घेतात. पुढे यांचं हे सगळं चक्र चालू राहतं, सतत चालू राहतं. अनेक दर्ग्यांमध्ये भूत लागण्याचे कारणं असतील, अंगात येण्याची कारणं असतील. तुमच्या लक्षात येईल ना की अंगात येणं पुरुषांच्या तुलनेने कमी असतं, स्त्रियांचं जास्त असतं. कारण हेच असतं नेमकं. आणि मग ते अंगात येणं ती वारंवार टिकवून ठेवते. ती त्या ठिकाणी वार करून जाते, अमुक ठिकाणी अमुक दिवशी ज्यावेळी तिला इच्छा होईल त्या ठिकाणी घेऊन जाते. दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मूल न होणं. उच्च विद्याभूषित असलेला नवरा, इंजिनियर असलेला नवरा जबरदस्ती बाबाकडे तिला मूल व्हावं म्हणून पाठवताना दिसतो आपल्याला. सासू सासरे पण काही पाठवतात. हां, अगदी एका ठिकाणी तर सासू सासरे बाहेर बसलेत आणि बाबा आतमध्ये रेप करतोय, असंही घडलेलं दिसतंय. मूल न होणं हे दोघंही कारणीभूत असतात एखाद्या कुटुंबाला. आणि दुसरं, जर समजा बाबाकडून तिला मूल झालं तर ते दैवी म्हणून ते स्वीकारलं जातं. पण एखाद्या बाईमध्येच फॉल्ट असेल आणि तिलाच मूल होणं नसेल तर मग तिची फरफट होत राहते. मग हा बाबा, तो बाबा, तो बाबा, अशी फरफट होत राहते तिची. आणि मग खूप तिची अवस्था वाईट होते तिच्यामध्ये. हे एक कारण आणखी आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये 10 जोडप्यांपैकी एखादं जोडपं असं आहे की ज्याला मूल होण्याची शक्यता नसते. आता तंत्रज्ञानामुळे किंवा डॉक्टरी सल्ल्यामुळे तीही शक्यता कमी होत गेलेली आहे. पण आपण हे स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि अशा स्त्रियांनासुद्धा समाजामध्ये सन्मान दिला गेला पाहिजे. पण तसं नाही घडत आणि म्हणूनच तिला वाटतं की माझा जन्म मूल होण्यासाठी झालाच पाहिजे आणि म्हणून या अशा सगळ्या स्त्रिया ह्याला बळी पडताना दिसत आहेत. अतृप्ती हे एक कारण. आणि मुळात बाबा का म्हणतात तर 4 कारणं असतात. एक म्हणजे सुंदर स्त्रियांचा सहवास, सत्ता मिळावी, संपत्ती मिळावी. ही 3 कारणं खूप महत्त्वाची आहेत त्याच्यामधली.
हां, सत्ता, संपत्ती आणि सुंदर स्त्रियांचा सहवास ह्यासाठीच तर हे लोक बाबा बनतात पुढच्या टप्प्यामध्ये. आणि एकदा बनलं, एकदा तयार झालं की मग पुढे हळूहळू ही चेन चालत राहते. अनेक बायकांच्या अंगामध्ये येतं आणि अंगात आलं की त्या एक चमत्कार तर महाराष्ट्रभर करतात सगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतामध्ये दिसतात. जळता कापूर खातात. काही बायका हातावरती हात घासतात की कुंकू बाहेर निघतं. काही ठिकाणी बघितलं आहे की लिंबू, कडुलिंबाचा पाला वगैरे खातात, लिंबू चावून खातात. अशा अनेक चमत्कार करताना दिसतात, कारण लोक चमत्कार नमस्कार करतात. आपण बघितलं तर ती बाई महिना महिना आंघोळ करत नाही. सगळ्या जटा झालेल्या आहेत डोक्याच्या, केसांच्या, आणि त्या जटामध्ये उगाचं साम्राज्य पसरलं आहे. अशा बाईच्या अंगात परमपवित्र देवी येते आणि देवी आली की मग प्रश्न विचारते. हां, आणि जी बाई सासू सकाळी तिला शिव्या घालत असते ती संध्याकाळी पायावर लोटांगण घालते. ते साधं आहे. अंगात आल्यानंतर देवी जळता कापूर खाते. हा कापूर आपण तिथे ठेवला आहे, व्यवस्थित पेटला आहे, आपण हातावरती घेतला आहे. तो असा खेळ होते ती देवी, आणि सहजगत तोंडात टाकतं. तो तिच्या जळजळत पोटात जातो तरी तिला काही होत नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या त्वचेला 3 सेकंदापर्यंत मोठी इजा होत नाही. अच्छा, म्हणजे काही जळतं असं ठेवलं तर 3 सेकंदापर्यंत आपण इजा होत नाही. हां 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 हां, म्हणजे असं ठेवू शकतो आपण 3 सेकंदापर्यंत. म्हणजे आपल्या घरामध्ये चपाती बनवतात, भाकरी बनवतात, पटकन पलटी करतात, हातच लावतात. 3 सेकंदात क्रिया बदलते, चटका बसत नाही. आणि तोंडामध्ये टाकलं तर कापूर विझून जातो, कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही. एवढं सोपं कारण आहे. ती कापूर गिळून टाकते. कापूर गिळला तरी फार मोठा त्रास नाही होत. आपल्याला सतत प्रयोग करायचा म्हणजे आग विजलेलीच असते. तो जळजळत पोटात जात नाही. लोकांना मात्र असं वाटतं की जळजळ तो कापूर पोटामध्ये झालं. किती सोपं आहे बघा सर, तुम्ही करून बघा. एक छोटासा सहज तुम्ही हातात घ्यायचा आणि तोंडात टाकून द्यायचा. फक्त खेळवू नका. असं मला सवय आहे ना, तुम्ही हातात घेतला की तोंडात टाका फक्त, आणि तोंड मिटून घ्या. बघा काही झालं का? फक्त ठसका बसला, कारण तो याचा टेस्ट कडवट आहे म्हणून. आता थोडं खेळवा, पुन्हा एकदा करा. आता जास्त कॉन्फिडन्स येईल ना. हां, आता थोडं खेळवा. भीती वाटते. हां, तर खूप सोपं असतं त्याच्यामधलं. पण हा चमत्कार बघितला की लोक मात्र त्याला लोटांगण घालतात, आणि मग ती जे म्हणेल ते तसं वागायला लागतात. म्हणून अनेक कुटुंबामध्ये भांडणं लावण्यासाठी, अनेक घरांमध्ये भांडणं लावण्यासाठी अशा अंगात येणाऱ्या देव्या काम करतात. प्रत्यक्ष देव कोणाच्या अंगामध्ये येत नसतात. डोई वाढवणी जटाभूत आणती अंगात, नव्हे ते साधू संत, ती नव्हे आत्मखुण. ही संताची आत्मखुण नाही. संत कोणाला म्हणायचं? संताची आत्मखुण काय? तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात, कोणाच्या पायावर डोका ठेवायचा आणि कोणाच्या नाही ठेवायचं, ओळखायचं कसं? ही व्याख्या 700-800 वर्षापूर्वी कबीरांनी सांगितलेली आहे. जटा बढाई बबूत चढाई कहे साधू, संतन की तो बात न जाने, ये तो गद्दा है. पत्थर पूजन से हरी मिले, मैं तो पूजू पहाड़, उससे वो चक्की भली पीस जाई संसार. अनेकांच्या पोटाला आधार देते, अन्न देते ती चक्की. कबीराला चक्कीचा दगड कबीरांना खूप महत्त्वाचा वाटतो. ह्या संतांनी जे काम केलं आहे ना, ते सगळं या धर्मावरचं कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, ते काढून स्वच्छ धर्म लोकांना देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. मग ते म्हणतात की मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, ना तो कौन क्रियाकर्म में, ना योग बयाग में, ढूंढो होय तो तुरते मिलवे पलवर की तलाश में. तुला क्षणात मिळेल मी, प्रत्येक श्वासामध्ये मी आहे, प्रत्येकामध्ये मी आहे, तुला हे शोधता येईल. त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, संत कोणाला म्हणायचं, कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं? तर जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुला, तोची साधू ओळखावा देवते त्याचे झाला. इतकी सोपी साधी व्याख्या तुकाराम महाराजांनी संतांनी करून ठेवलेली आहे. ते आपल्याला कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं कळायला सोपं पडलं पाहिजे. राजकारण्यांचा जीव हा मतपेटीमध्ये असतो. त्यांना मतं कुठे मिळतील की जिथे प्रचंड गर्दी होते,
जिथे लोक येतात आणि आपल्याला मतं मिळतील अशा ठिकाणी ते डोकं ठेवतात. आयटी ऑडियन्स कुठे आहे हां, ते बघतात. आणि हा धम्मगुरू आहे आपला, धर्मगुरू. शब्दाच्या पुढे नाही जाणार, हां लोक नाही जाणार. हां, मग त्यांनी सांगितलं की अमुक ठिकाणी वोट करा, ते तिथेच होतं. हे कारण असतं त्यातलं, हे खूप महत्त्वाचं आहे. गाडगेबाबांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, अनेक शाळा बांधल्या, पण कधीही गाडगेबाबांनी स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःला त्याच्यामध्ये अध्यक्ष महत्त्वाचं केलं नाही. गाडगेबाबांनी साताऱ्याला ज्यावेळी त्यांच्या बायकोला धर्मशाळेमध्ये कोणीतरी जागा दिली, सगळं खायला दिलं, आणून दिलं, तर संसार थाटून दिला. हे गाडगेबाबांना कळल्यानंतर ते तिकडे गेले अमरावतीला. त्याने बायकोला हाकलून दिलं आणि तिथे सांगितलं की कोणी माझा गुरु नाही, माझा शिष्य नाही, आणि कोणीही माझ्या नावाने येईल माझ्या घरातले व्यक्ती तर त्याला इथे ठेवायचं नाही. पुढे नंतर अमरावतीला जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये गाडगेबाबांचं कोणी नाही आहे. पुढे नंतर साताऱ्याला ते एकत्र आल्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं आणि ती सगळी जी प्रॉपर्टी आहे ती सगळी त्यांना सांगितलं तुम्ही याची विल्हेवाट लावा, तुमच्या उपयोगी आणा, तुमच्या उपयोगी आणा. समाजाउपयोगी. मग त्याचा एक वेगळा ट्रस्ट बनवला गेला आणि त्याचा तिथे कधीही त्या वास्तूचा उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी होऊ दिला नाही. पुढे बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा त्यांचीच री ओढून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तसे चालले. त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला त्यांनी तशा ट्रस्टमध्ये अधिकार दिला नाही. म्हणजे ही प्रॉपर्टी लोक, म्हणून गाडगेबाबांना पुरोगामी चळवळीत सुद्धा आणि सगळ्या चळवळीमध्ये संत म्हणतो आपण, शेवटच्या संतांची कडी आपण त्यांना म्हणतो, ती त्यासाठीच म्हणतो. ह्या लोकांचं बघा, प्रॉपर्टीवरती ट्रस्टी तेच असतात, संपत्तीवरती तेच अधिकारी असतात, त्यांच्याशिवाय कोण नव्हते. त्यांची आता ह्या खरातांच्या ह्याच्यावरती खरात अध्यक्ष आहेत, त्यांची बायको ट्रस्टमध्ये आहे आणि ही बाकी चाकणकर वगैरे ही सगळी लोकं त्याच्यावरती आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रकरण किती पुढे जाईल, किती खोदून काढलं जाईल, कारण सगळ्याच पक्षाची लोकं ह्याच्याशी बांधलेली आहेत. बरोबर. हो, जे आता फोटोज आलेले आहेत ते अगदी सत्ताधारी आहेत, विरोधातले आहेत. आणि काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही होतं की कोण कोण विरोधक त्यांना जाऊन भेटले अशोक खरातला, याचे सगळ्यात जास्त पुरावे त्यांच्याकडे आहेत, स्वतःकडे आहेत. आता ते एवढे दिवस ते पुरावे का ठेवलेत, पुढे काय करणार आहे त्याचं हे काही माहिती नाही, परंतु राजकीय दबाव आणण्याचा एक प्रयत्न असू शकतो का, तर तशी पण एक चर्चा सुरू आहे. तुम्ही आलात, हा प्रयोग आहे का? नाही, म्हणजे हे मी एवढ्यासाठी आणलं होतं की अशा बाहुल्या असतात, मंत्रतंत्र करतात, लिंबू मिरच्या टाचण्या टोचलेल्या असतात, करणी इतर करतात. आता हा व्यक्ती न्यूमरॉलॉजी आहे, म्हणजे अंकशास्त्राचा जाणी आहे असं त्याचं म्हणणं आहे. हां, आणि खरं तर असं अंकशास्त्र नावाचा प्रकार नसतो. ज्योतिष कोणाचं कळलं नसतं. बहिणाबाईंसारखी अशिक्षित बाई त्या काळात म्हणते, अरे अरे ज्योतिषा नको माझ्या दारी येऊ, माझं भविष्य मला कळतं आहे, हां तू मला काही सांगू नको. पण शिकलेल्या लोकांनासुद्धा असं वाटतं की त्या ज्योतिषाच्या आकडेमोडीमध्ये काहीतरी सत्य असेल, काहीतरी विज्ञान आहे. कारण आपण पंचांग बघतो, मुहूर्त काढतो, हां सूर्योदय सूर्यास्त होतो, अमुक तारा अमुक ग्रह अमुक ठिकाणी असतो. हे सगळं खरं आहे, हे निरीक्षण आहे मानवी जीवनाचं, ते कोणाला अधिकार नाही आहे एखाद्या व्यक्तीला घेण्याचं. पण त्याच्यानुसार जे फळ सांगितलं जातं, अमुक ग्रह अमुक दिशेत आहेत, अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी आहे, म्हणून अमुक व्यक्तीवरती अमुक परिणाम होतो. कारण त्याच्या याच्यामध्ये तो उच्चीचा आहे किंवा नीचीचा आहे, म्हणून त्याला फल असं दिलं जातं. फल म्हणजे अमुक अमुक घटना त्याच्या बाबतीत घडेल, तर असं दिलं जातं. तर हे जे सांगितलं जातं ते मात्र खोटं आहे, ते खोटं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1985 पासून अशा सगळ्या ज्योतिषांना जाहीरपणे आव्हान देते की बाबा तुम्ही ठरवा भविष्य कसं सांगायचं. पत्रिका बघून सांगताय तर आम्ही 20 पत्रिका देतो आहे, नवरा बायकोंच्याच देतो, त्यातल्या किती लोकांचं व्यवस्थित चाललं आहे, किती लोकांचं खोटं आहे ते सांगून दाखवा. अजूनही एकपर्यंत 1985 पासून आजपर्यंत जाहीर पुण्यामधल्या ज्योतिष परिषदेमध्ये आव्हान दिलं होतं, पण आजपर्यंत कुठलाही ज्योतिषी पुढे आला आणि त्यांनी आव्हान स्वीकारलं नाही. हातावरून सांगताय तर तुम्ही माणसं जिवंत आहेत की मेले एवढंच सांगा ना. तुम्ही धनरेषा सांगता, शिक्षण रेषा सांगता, काय काय सांगता ना, तर जिवंत आहे की मेला एवढंच सांगा. तुम्ही धनरेषा सांगताय तर ठीक आहे ना, तुम्ही
ती श्रीमंताच्या हातात दाखवा ती रेषा, आम्ही गरिबांच्या हातात दाखवतो. जवळपास सारख्याच आहे. हां, तर तुम्ही ते सांगा. तसं न्यूमरॉलॉजीवाल्यांना पण आम्ही ते आव्हान दिलं होतं, अंकशास्त्रवाल्यांना पण आव्हान दिलं. ह्याला स्वतःला कळलं नाही ना की अरे आता आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत, माझी ही दुर्दशा सुरू होणार आहे, हे कळलं पाहिजे ना त्याला. दुसऱ्यांचं भविष्य सांगण्याआधी स्वतःचं भविष्य त्यांनी बघितलं सोपं आहे ना, सोपं आहे ना, कळलं पाहिजे त्याला. जर कळतंय तर सांगता आलं पाहिजे. पण जर ह्याला कळत नाही, पण लोकांचा विश्वास त्याच्यावरती असतो. म्हणून मी तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अशा प्रकारच्या भोंदूबाबांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्यता नसते, शास्त्र नसतं, विज्ञान नाही. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान नाही, सायन्स नाही आहे. विज्ञानाने तो चोथा म्हणून टाकून दिलेला आहे. तो चोथा आपण किती वर्ष चघळत बसायचा ते आपण भारतीय लोकांनी ठरवलं पाहिजे. भारताला खूप मोठी परंपरा आहे. चारवाडकांपासून, बुद्धांपासून, कबीरांपासून सगळ्यांची मोठी परंपरा आहे विज्ञानवादी लोकांची. इथे भास्कराचार्य जन्मले, याच देशामध्ये आर्यभट्ट जन्मले, याच देशामध्ये अनेक वैज्ञानिक जन्मले. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवू नये. तर्क करा, प्रश्न विचारा, शंका घ्या. माणूस किती मोठा आहे ते महत्त्वाचं नाही, शब्दप्रमाण मानू नका. हे आपण आपल्या जीवनामध्ये जर आचरणात आणलं वैज्ञानिक दृष्टिकोन, तर आपल्याला अशा प्रकारे जायची गरज पडणार नाही, कोणी आपल्याला फसवणार नाही. बरोबर, आपली फसवणूक होणार नाही. ही हा एक प्रत्येकाने आपला स्वतःचा स्वार्थ म्हणून तरी त्याकडे बघितलं पाहिजे की माझी फसवणूक होणार नाही, माझा कोणी वापर करून घेणार नाही स्वतःच्या फायद्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सर तुम्ही आलात आणि हे सगळे जे काही चमत्कार नेमकं कसे, म्हणजे तुमचं तर म्हणणं आहे की चमत्कार होतच नाहीत, परंतु चमत्काराच्या नावाखाली जे काही केलं जातं, जो काही भोंदूपणा केला जातो, लोकांना फसवलं जातं, ते कसं त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही आम्हाला दाखवलं. काही मोजकेच तुम्ही प्रयोग इथे करून दाखवलेत. परंतु तुम्ही आलात, इतका वेळ दिलात आणि मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना ह्या मागची सत्यता काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलात, त्यावरती चर्चा केली. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि अपेक्षा आहे की आणखीनही याच्या पलीकडे जे काही अगदी ते जिभेमध्ये ते सळी कशी घुसवतात आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर एखादा तुमचा वेळ घेऊन हे करूया. आणि तुम्ही त्यावेळी वेळ द्याल ही अपेक्षा आहे. नक्की नक्की. आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते प्रामाणिक आहोत. आमचा स्वतःचा याच्यामध्ये कुठे इंटरेस्ट नसतो. प्रचंड माहिती असूनसुद्धा या सगळ्या गोष्टींची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता बाबा बनू शकतो, पण बनला नाही अजूनपर्यंत कोणी. शेकडो लोक कार्यकर्ते आहेत इथे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मी म्हटलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जाहीर आव्हान आहे. असा जर कोणी ज्योतिषी असेल, कुठलाही जाणकार असेल, भूत दाखवणारा किंवा भूतवाला असेल, किंवा कोणाच्या अंगात खरोखर देव येत असेल असं त्याला वाटतं किंवा लोकांना वाटतं, किंवा चमत्कार असतात असं जरी वाटत असेल, तर आमचं जाहीर आव्हान आहे. 1982ला ते 1 लाख रुपयाचं होतं, आता ते वाढून 70 लाखापर्यंत गेलं आहे. जशी महागाई वाढतं तशी बक्षिसंही वाढवलेली आहेत आम्ही. 70 लाखाचं आव्हान आहे, जाहीर आव्हान, की कोणी हे सिद्ध करून दाखवावं. आम्ही 70 लाख रुपये तर आम्ही देतोच. शिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा इतर विज्ञानवादी संस्था आहेत, रॅशनॉलॉजिस्ट असोसिएशन आहेत, आणि जगभरच्या अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी काम करणाऱ्या या संस्था आहेत, त्यांच्या अरोबो रुपयाचे आव्हानं त्या बाबाला मिळतील. कदाचित आपल्या देशाला एवढी संपत्ती मिळेल, एखादं नोबेल प्राईज पण मिळून जाईल नवीन शोध लावला म्हणून. तर पुढे या अशा बाबा लोकांनी, आणि त्यांनी आमचं आव्हान जिंकावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. पण आजपर्यंत कोणी आलं नाही. चमत्कार दाखवा आणि 70 लाख मिळवा ही अनिसकडून एक खुली ऑफर आहे असं म्हणता येईल. सर तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीचं विशेष करून तुमचे हे जे काही प्रयोग आहेत त्या प्रयोगाचं एक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्ही आम्हाला पुन्हा वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करूया. इथंच थांबूयात. धन्यवाद. तुमचेही आभार, धन्यवाद.